परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255. इलेक्ट्रॉनिक्स MPhil PhD ते ह्या वाई कॉलेजला HOD होते, व्हाईस प्रिन्सिपल होते. ते रिटायर झालेले आहेत 2016ला. रिसर्चमध्ये त्यांचं काम आहे. BOSला ते होते आणि त्यांच्या अनुभवातून हा सेटअप त्यांनी उभा केलेला आहे. आता त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ते सध्या पुण्याला आहेत दवाखान्यामध्ये. तरी त्यांनी आपल्याला या ठिकाणी येण्याची संधी दिली आणि संपूर्ण हा सेटअप कॉलेजला जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट असतात, वेगवेगळे इक्विपमेंट असतात, ते या ठिकाणी डिझाईन डेव्हलपमेंट केलं जातं आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचा सप्लाय होतो. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला कांबळे मॅडम त्याच्या आपल्याशी कोऑर्डिनेट ह्या 15 दिवसांपासून आहेत. मी त्यांच्या संपर्कात आहे. तर तुम्हाला पूर्णपणे इथला माहिती देतील. मायसेल्फ डॉक्टर UK मोहिते, HOD फिजिक्स. हे फॅकल्टी HR इंगवले सर आणि SYच्या 3 विद्यार्थी आहेत आणि TYच्या 8 मुले आहेत. या ठिकाणी अशा एकूण 11 मुले आहेत. एक गोष्ट तुम्हाला दिलेल्या लिस्टमध्ये एक ॲबसेंट आहे. तरी आपण सर्वांनी ते जे काही सांगतील त्या पद्धतीनं नोट डाऊन करून घ्या. धन्यवाद. मातोश्री बयोबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव, डिस्ट्रिक्ट सांगली. फिजिक्स डिपार्टमेंटचे HOD मिस्टर मोहिते सर, प्रोफेसर मिस्टर इंगवले सर, तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमचं सर्वप्रथम परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये स्वागत करते. आता आपल्याला कॉलेजमध्ये विविध इंडस्ट्रीजमध्ये आपली इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज केली जाते. तर आमच्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या कॉलेजच्या इंडस्ट्रियल व्हिजिट दरवर्षी येत असतात. तर इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज करण्यामागचा उद्देश असा असतो की विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जाऊन एक वेगळा असा अनुभव आणि वेगळा असा अनुभव आणि महत्त्वपूर्ण असं सांगायचं झालं तर नॉलेज मिळते जास्तीत जास्त. तिथं कंपनीमध्ये जाऊन इंडस्ट्री एक्सपर्टसोबत ते इंटरॅक्शन करू शकतात. स्वतः कम्युनिकेशन केल्यानंतर एक त्यांना असा करिअरसाठी वेगळी दिशा मिळते आणि हा सगळा जो अनुभव असतो तो तुम्हाला शैक्षणिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात खूप उपयोगी पडतो. तर आता मी तुम्हाला 1 बाय 1 एक डेमो दाखवणार आहे. वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत 15-20 प्रोडक्ट आहेत तर त्याचा मी तुम्हाला वेगवेगळ्या डेमोचं एक्सप्लेनेशन देणार आहे. तर आता मी स्टार्ट करण्यापूर्वी आमच्या कंपनीचं प्रोडक्शन काय ते सुरुवातीला सांगते. तर आमच्या कंपनीमध्ये सर्वात पहिला प्रोडक्ट ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम हा डिझाईन केला. यामागची हिस्ट्री डॉक्टर ढेकळे सर किसनगिरी महाविद्यालय पाहिजे त्यांनी 35 वर्ष ॲज अ HOD म्हणून फिजिक्स डिपार्टमेंटचे ते HOD होते आणि 37 वर्ष व्हाईस प्रिन्सिपल KVMलाच होते. तर प्राचार्यांच्या केबिनमध्ये सरांनी 2 प्रोफेसर्स, एक प्रोफेसर दुसऱ्या प्रोफेसरची कंप्लेंट सांगत होती की या सरांनी माझ्या लेक्चर्समध्ये 10 मिनिटं एक्स्ट्रा. तर प्राचार्यांनी असं सांगितलं की तुम्ही सर्वांनी तुमचं जे लेक्चरचं टाइम टेबल आहे ते रिअल टाईम क्लॉक सेटचा वापर करून व्यवस्थित सेट करा जेणेकरून अशी कंप्लेंट पुन्हा शेड्यूल आहे ते पर्यंत एक्सप्लेन करणे. तर पहिल्या दिवशी आम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची 8 एक्सपेरिमेंट शिकवतो. तर आता तुम्ही पाहिलं की 10 मिनिटाला आपला एक्सपेरिमेंट होत असतो. तर आमचं जे ट्रेनचं टायमिंग जे आहे ते सकाळी 9 ते 12 असं आहे. मग तुम्हाला पहिले 2 तासात हे 8 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले जातात आणि प्रॅक्टिससाठी उपयोगी झाला. तर त्यासोबत तुमचा जो 1 तास राहतो त्यामध्ये तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, आता गेटची डेफिनेशन जरी पुढं सांगतो. तुम्हाला ऑरगेटचा IC नंबर माहिती आहे का? ऑरगेटचा IC नंबर 7432. तर असे आता मी तुम्हाला असं विचारलं की हाफ ॲडरचं ट्रूथ टेबल, फुल ॲडरचं ट्रूथ टेबल, हाफ ॲडरमध्ये किती IC वापरतात, फुल ॲडरमध्ये किती वापरतात किंवा हाफ ॲडरमध्ये कोणत्या IC वापरल्या जातात, त्याला इनपुट किती असतात, फुल ॲडरला किती असतात. तर मग हे सगळं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना दररोज ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिसला वेळ देतो 2 तास त्यावेळेस तुम्ही असा डिटेल स्टडी करायचा आणि त्याच्यानंतर मग 1 तास टेक्निकल ओरल डिस्कशन असतं. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक एक्सपेरिमेंट रिलेटेड क्वेश्चन्सची तयारी करून घेतली जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी OPAMचे 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात. तर हे OPAMसाठी आम्ही CRO वापरायला. मग तुम्हाला OPAMचा IC नंबर माहिती आहे का? तुम्हाला OPAM झाला आहे सेकंड इयरला.
ओपॅमचा IC नंबर 74. तर मग ओपॅमशी निगडीत 5 एक्सपेरिमेंट आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन केले जातात. त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ दिला जातो. आता आपल्याला CRO वरती इनपुट व्होल्टेज 0.1 व्होल्ट सेट करायचं असतं. तर ते विद्यार्थ्यांना जमत नाही. म्हणजे आपण जरी कॉलेजमध्ये केलेलं असेल तरी विद्यार्थ्यांना जमत. मग आपण जेव्हा स्वतः हँडल करतो त्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपण सगळे एक्सपेरिमेंट इंडिपेंडेंटली करू शकतो. मग आपल्याला 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात. त्याच्यानंतर मग 1 तासात तुमची ओपॅमची ओरल घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट डेला इकडे ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफायरचा सेटअप आहे. तुम्हाला ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफायर स्टडी झाला. ऑसिलेटरचे टाईप सायनोसायडल ऑसिलेटर, नॉन सायनोसायडल ऑसिलेटर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात. मग ते तुम्हाला DSO वापरून करायचे असतात. DSOचा फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला? तुमच्या लॅबमध्ये DSO आहे, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. मग त्याच्यावरती आम्ही ते एक्सपेरिमेंट शिकवत असतो. इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल आठवड्यातून 1 तास. मग त्यावेळेस आपण एक प्रॅक्टिकल 1 दिवस करतो. अशा पद्धतीने जर तुम्ही एक्सपेरिमेंट केले तर मग तुम्हाला 3 तासाचा वेळ दिला जातो प्रॅक्टिकलसाठी. मग उरलेल्या वेळात काय करायचं असा प्रश्न पडतो. तर हे तुम्ही जे इथं जे मी डिझायनिंग केलेलं आहे सर्किटरी, ती तुम्ही तिथं लॉजिकलची डायग्राम असते आपल्याला लॅबमध्ये, तर ती तुम्ही चेक करू शकता की ॲज इट इज बरोबर आहे का, त्याचे जे कंडक्टिंग ट्रॅक्स आहेत ते बोथ साईड सेम आहेत का, असं तुम्ही चेक करू शकता. मग याच्यातून जर तुम्हाला मेकॅनिकल वर्क पाहिजे असेल तर इथं जे वरती LED आहेत, कपॅसिटर आहेत, ते तुम्ही कट करून सोल्डर करू शकता. सोल्डरिंग केल्यानंतर म्हणजे तुमची क्वालिटी सुद्धा तुम्ही प्रॉपर सोल्डर करता आणि सुद्धा तुमची लक्षात. तर आता हे कंपनी प्रोफाईलशी घेतली झालं. आता नेक्स्ट तुम्हाला कंपनीचा जे कॅटलॉग आहे तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये फ्रंट पेजला हा जो PCB बोर्ड आहे त्याची इथं वरती डबल साइड PCBचे फायदे काय तर ते सांगितले आहे. ठीक आहे, तुम्ही लास्ट पेज पहा. त्याच्यामध्ये ट्रेनिंग डिटेल्स दिली आहेत. आमच्या कंपनीमध्ये फास्ट ट्रॅक सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक इलेक्ट्रॉनिक्स ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. हा कोर्स 6 दिवसांचा असतो, म्हणजे 48 आवर्स असतो. यामध्ये तुमच्याकडून आम्ही टोटल 30 एक्सपेरिमेंट करून घेत असतो. आणि हा कोर्स आहे तो 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. तर या कोर्सचा बेनिफिट तुम्हाला कुठे होतो असा प्रश्न निर्माण झाला असेल तर आपल्याला कॉलेजमध्ये एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल्स असतात. तर त्यावेळेस इंटरनल ॲज आपले फॅकल्टी असतात आणि एक्सटर्नल आपल्याला बाहेरच्या कॉलेजचे शिक्षक येत असतात. मग आम्ही इथे ट्रेनिंगमध्ये असताना तुमच्याकडून आम्ही टेक्निकल ओरलची तयारी करून घेतो. मग आता जो आमचा ट्रेनिंगचा जो सिलेबस आहे तो तिथे तुम्हाला दिलाच आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक्सपेरिमेंट जे करून त्याचा जो सिलेबस डिझाईन केला तर आपल्याला फर्स्ट इयरपासून जे लास्ट इयरपर्यंत एक्सपेरिमेंट असतात. एक यूट्यूब चॅनल आमचा जो हा जो कोर्स झाल्यानंतर ती इव्हॉल्युशन टेस्ट घेतली. तर आम्ही गुगल फॉर्मचा वापर करून एक आमची इव्हॉल्युशन टेस्ट बनवली आहे. त्याच्यामध्ये टोटल 74 क्वेश्चन असतात. मग प्रत्येक क्वेश्चनला 3 ऑप्शन्स असतात. त्याच्यातून एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि सगळे 74 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले की लास्टला एक सबमिट नावाचं बटन असतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तो सबमिट नावाचा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती स्क्रीनशॉट स्कोर दिसतो पहिल्यांदा आणि मग त्या स्कोरचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो माझ्या मोबाईलला किंवा सरांच्या मोबाईलवरती पाठवायचा आणि मग त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंगचं सर्टिफिकेट देण्यात येतं. तर आता आमच्या कंपनीसोबत वेगवेगळ्या कॉलेजचे MOUs आहेत. KPP कॉलेज पंढरपूर, KPP कॉलेज इस्लामपूर, IC कॉलेज सातारा, औसा कॉलेज, परत असे विविध कॉलेज आमचे 15-20 कॉलेजचे MOU झालेले आहेत. तर आता पलूस कॉलेज जे आहे त्यांच्या MSc फिजिक्स झालेल्या 4 मुली कंपनीत आल्या होत्या. त्यांनी वाई ते हे आहेत हॉस्टेल फॅसिलिटी आहे की तुम्ही जरी बाहेरगावी जरी राहत असाल तरी ते 6 दिवसांसाठी येऊन ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता. तर त्या मुली 4 मुलींचा ग्रुप आला होता. त्यांनी वाई हॉस्पिटल तिथं त्या 6 दिवस राहिल्या होत्या. त्या दररोज सकाळी 9 ते 12 यायच्या कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी. मग त्या मुलींनी 6 दिवसाचं ट्रेनिंग केलं. त्याच्यानंतर त्यांना चांगला स्कोर मिळाला त्याच्या टेस्टमध्ये. तर त्या मुलींनी पुणे इथे स्वारगेटजवळ इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आहे तर त्यांनी विविध ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. तर त्या 4 मुलींनी
एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर ना त्यांचा 4ही मुलींचं विशेष म्हणजे एकाच कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. मग त्यांनी त्यांचे HOD जे आहेत पवार सर त्यांना फोन करून सांगितलं की आम्ही परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये जाऊन कमर्शियल ट्रेनिंग केलं. त्यातून आम्हाला सरांच्या सर्टिफिकेटच्या आधारे आम्हाला अशा अशा कंपनीमध्ये जॉब मिळाला. त्याच्यानंतर मग पवार सरांनी पुढच्या BSc फिजिक्सच्या मुली पाठवल्या. आता सध्या त्यांची ट्रेनिंगची बॅच चालू आहे. त्यांचे 10 विद्यार्थी सध्या इंटरेस्ट आहेत. तसंच तुम्ही आता ऑनलाईन ट्रेनिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. आता लोणार कॉलेजची बॅच 10 विद्यार्थ्यांची आहे. तर आम्ही ईमेलद्वारे म्हणजे गुगल मीट थ्रू त्यांची बॅच कंडक्ट करत असतो. मग असे क्वेश्चन्स जेव्हा तुम्ही ओरलला जाता त्यावेळेस असे टेक्निकल क्वेश्चन बारीक येतात. मग त्याची प्रिपरेशन आम्ही ट्रेनिंगमध्ये असताना विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो. त्यासोबत तुम्हाला 4थ्या दिवशी 2 सॉफ्टवेअर शिकवले जातात. त्यामध्ये पहिला सॉफ्टवेअर आहे तो डिझायनर्स एक्सप्रेस नावाचा सॉफ्टवेअर आहे. आपण कॉलेजमध्ये पेन पेन्सिलच्या साहाय्याने सर्किट डायग्राम ड्रॉ करतो. तर या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळे सिम्बॉल पिकअप करून प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी काढायची याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्याच्या आधारे सुद्धा काही MCQs आहेत ते सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस तुम्हाला हे स्किल दाखवता सुद्धा येतात. त्याच्या आधारे क्वेश्चन विचारतात ते सुद्धा तुम्ही इंडिपेंडेंटली न चुकता सांगू शकता. त्यानंतर दुसरं सॉफ्टवेअर जे आहे ते PCB एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये तुम्हाला PCB लेआउट कसं काढायचं, PCBचं आर्ट ते सुद्धा शिकवतात. आता ट्रेनिंगमध्ये असताना तुमच्याकडून आम्ही एक प्रोजेक्ट करून घेतो. त्या प्रोजेक्टसाठी एक PCB दिला जातो. त्यासाठी काही कंपोनंट्स असतात ते सुद्धा दिले जातात. आणि मग ते सगळे लूज कंपोनंट PCBवरती माउंट करायचे आणि 1 बाय 1 एक कंपोनंट सोल्डर कसा करायचा ते सुद्धा शिकवलं जातं. त्यामध्ये तुम्हाला सोल्डरिंग टेक्निक समजतं. त्यानंतर डिसऑर्डरिंग कसं करायचं ते सुद्धा शिकवलं. आणि लास्टला मग टेस्टिंग करायला शिकवलं. आणि आता ट्रेनिंगमध्ये असताना तुम्हाला एका एक्सपेरिमेंटवरती एक सेमिनार द्यायचं. तर आम्ही जस्ट एक टायटल सांगतो आणि सेमिनार देण्यासाठी तुमच्याकडनं आम्ही प्रिपरेशन सुद्धा करून घेतो. तर तो व्हिडिओ आम्ही यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो. तसंच आता आम्ही तुमच्यावरून मुलाखतीची तयारी करून घेतो. त्याच्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन प्लस इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला टेल मी अबाउट युअर सेल्फ असा एक क्वेश्चन आता विचारला. तर टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, त्यानंतर हॉबीज, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असं तुम्हाला सगळे पॉईंट्स न थांबता पण ते सगळ्या पॉईंट्सचा आधार घेऊन तुम्हाला न थांबता बोलता आलं पाहिजे. तर त्यामध्ये तुमचे काय काय ॲक्टिव्हिटीज झालेले आहेत, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुम्ही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये कोर्सेस कोणते केले आहेत, शिवाय तुम्ही कॉलेजमध्ये कशामध्ये पार्टिसिपेट आहात. तर हे सगळं सरांचं आम्ही विचारत असतो. त्यातून तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो की तुम्हाला कसं बोलायचं वगैरे. मग तो सुद्धा व्हिडिओ आम्ही यूट्यूब चॅनलवर अपलोड लोडर. तर हा याच्यामध्ये त्याचे बेसिकली 3 ॲप्लिकेशन्स आहेत. तर इथं हा टाईम स्विचचा वापर केला आहे. तर आमचे जास्तीत जास्त जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये जास्त वापर आम्ही टाईम स्विचचा केलेला आहे. तर याच्यामध्ये रिअल टाईम क्लॉक सेट करण्याची फॅसिलिटी आहे. तर याचं आता पहिलं ॲप्लिकेशन काय आहे की आपल्या घराच्या बाहेर पॅसेज असतो आणि तिथं आपण लॅम्प वगैरे रात्री 6:30 नंतर वगैरे लावतो. तर याच्यामध्ये आपण आपल्याला हवे आहेत तेवढे टाईम प्रोग्राम करू शकतो. आता आपल्याला 6:30 वाजता जर का लॅम्प ऑन करायचा तर इथं पहिलं टायमिंग आपण 6:30 टाकायचं आणि रात्री 11 वाजता ऑफ करायचं असेल तर दुसरं टायमिंग 11 टाकायचं. म्हणजे मॅन्युअली आपण 6:30 वाजता बटन ऑन केल्यानंतर लाईट ऑन होते. तर इथं आपण प्रोग्रामिंग केलं आणि त्याला डे मोड मंडे टू संडे असं सेट केलं की ते फॉर एव्हर प्रोग्रामिंग तसंच राहतं. माझं 6:30 वाजता 1 ऑनच्या पुढे मी 6:30 प्रोग्रामिंग केलं आहे. मग 6:30 वाजता लाईट ऑन झाली, 11 वाजता लाईट ऑफ झाली. आता रात्री आपल्याला अर्ध्या तासाचा गॅप ठेवायचा आहे लाईट ऑन ऑफ करण्यासाठी. तर आपण पुढचं प्रोग्रामिंग 11, 11:30, 12 असं करू शकतो. तर आता जनरली चोरी होण्याची शक्यता किती वाजता असते? 1:30 ते 3:30 दरम्यान. मग तिथं आपण प्रोग्रामिंग करताना 10-15 मिनिटाचं असं ड्युरेशन ठेवून प्रोग्रामिंग करू शकतो. मग ज्यावेळेस चोर जेव्हा चोरी करतो तर ज्यावेळेस तो पोलची लॅम्प ऑन ऑफ होताना दिसतो एक 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी, तर मग चोरी करण्याचं धाडस करणार नाही. त्यानंतर मग आपण 3:30 नंतर पुन्हा 1 तास किंवा अर्धा तासाचं टायमिंग करून हा इन्स्ट्रुमेंट आपण इन्स्टॉल करू शकतो. तसंच दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे आपल्या घरी सर्वांच्या घरी पाण्याची टाकी असते. तर आपल्याला माहिती असते की पाण्याची टाकी 40 मिनिटात भरेल का 45 मिनिटात भरेल.
आता आपण पहिलं उदाहरण घेऊ की 8 वाजता पाणी आपल्याला स्टार्ट करायचं. मग तिथं प्रोग्रामिंग करायचं की 8 वाजता ॲटोमॅटिक पाण्याची टाक्याची प्रोसेस सुरू आणि आपल्याला माहिती आहे 1 तासाने टाकी पूर्ण भरून होणार आहे. तर मग आपण 9चा टाइम तिथं ऑफ टाकायचं. असं त्याचं दुसरं ॲप्लिकेशन आहे. शेतात पाण्याची मोटर असते, तिथे जरी आपल्याला मोटर जरी बसवली आणि आपल्याला समजा जर का उन्हाळ्याच्या वेळेस जर का पाण्याची कमतरता जाणवत असेल, मग आपल्याला दिवसातून 3 किंवा 4 वेळेसच पाणी चालू करायचं आहे, तर आपल्याला मॅन्युअली असंच करता येते की 1 तास पाणी सोडले 4 तास परत आपण मॅन्युअली कधी ऑन करतो. तर तसं न करता आपण तिथं प्रोग्रामिंग द्यायची की सकाळी आपल्याला 8 ते 9 चालू करायचे, दुपारी 3 ते 4 चालू करायचं, सकाळी संध्याकाळी 6 ते 7 चालू करायचे. मग आपण एका 24 तासामध्ये 3 वेळा तरी ते आपण असं प्रोग्रामिंग करून इन्स्टॉलेशन करू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट जो आहे तो 3 फेज ॲटोमॅटिक वॉटर पंप ड्रायव्हर आहे. तर हा इन्स्ट्रुमेंटमध्ये 2 टाइम स्विचचा वापर केलेला आहे. तर या पहिल्या टाइम स्विचमध्ये आपण स्टार्टचं टायमिंग करायचं आणि दुसऱ्या याच्यासाठी आपण स्टॉपचं करायचं. तर ह्याचं जे पब्लिशचे झाले, तर ह्याचं पेपर पब्लिश करताना सर अमेरिकेला होते, तिथे हाँगकाँगमध्ये सरांनी हा पेपर पब्लिश केलेला आहे. तर याच्यामध्ये 3 फेज म्हटलं की तिथं रिले सर्किटरीचा वापर केला जातो. तर ज्यावेळेस ऑनचा टायमिंग जेव्हा येतं तेव्हा तो स्टार्टच्या टायमिंगसाठी ज्यावेळेस आपण ऑनचा टायमिंग करतो, तर स्टार्ट होतं म्हणजे काय होतं की आपल्याला माहिती आहे की शेतामध्ये मोटर असते, तिथं ग्रीन बटन जो असतो ते ऑनसाठी वापरतात, रेड बटन जो आहे तो ऑफसाठी वापरतात. मग ज्यावेळेस मोटर स्टार्ट होते तेव्हा जे रिलेचे जे पॉईंट आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये येतात, म्हणजे ते शॉर्ट होतं, मग तिथं कंटिन्युटी येते. आणि ज्यावेळेस नेक्स्ट टायमिंग ते स्टॉपचं आहे, आता इथं तुम्ही कन्सिडर करा की तुम्ही 8चा टायमिंग टाकलाय आणि इकडं मी 9चा टायमिंग टाकला. तर 9 वाजता रेड बटन दाबल्यानंतर मग ते ॲटोमॅटिक ऑफ होऊन जाणार. तर असा त्याचं 2000 रुपये, ऑनलाईन केलं तर 1500 रुपये. आणि तुमचा 6 विद्यार्थ्यांचा जर का ग्रुप आला तर तुम्हाला 200 रुपये डिस्काउंट देईल. माहिती आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्स? माहिती आहे? तुमच्यापैकी कोणी ChatGPT वापरतो काय? आहे कोणाकडे ChatGPT? काय? हां. तर मला असं सांगायचं आहे की ChatGPT ॲप तुम्ही सर्वांनी मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये आता गुगलवरती आपल्याला सर्च केल्यानंतर इन्फॉर्मेशन मिळते, पण युनिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर ChatGPT हे ॲप जास्त उपयोगी आहे. आता समजा आपण KVL असा लॉ लिहिला तर गुगलमध्ये आपल्याला बरेचसे लॉ मिळतात. मग त्याच्यातला आपण जो आपल्याला सिलेक्टेड हवा असेल किंवा जो इझी असेल तो आपण सिलेक्ट करतो. तर आता तेच जर का तुम्ही ChatGPTवरती सर्च केलं तर तुम्हाला असं युनिक एकच असं लॉ मिळेल. त्यासाठी तुम्ही ChatGPT ॲप हे वापरा. आणि ChatGPTमध्ये ग्राफिकल जी इन्फॉर्मेशन आहे ती मिळत नाही, पण तुम्ही टेक्स्ट मॅटर जर का टाकला तर तो पूर्ण देतो. आणि हे अलेक्सा जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑडिओ इन्फॉर्मेशन प्राप्त होते. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 एक क्वेश्चन विचारू अलेक्साला की टेम्परेचर विचारू, त्यानंतर टाईम विचारू, असे 1 बाय 1 एक क्वेश्चन विचारू. अलेक्सा, व्हॉट इज टाइम नाउ? The time is 10:34 a.m. Alexa, what is temperature now? Right now, in Way, Satara, Maharashtra, it's 24 degrees Celsius. आता देवेंद्र फडणवीस चीफ मिनिस्टर झाले, तर आधी शिंदे सर होते चीफ मिनिस्टर. तर ह्याचा आता हे जे प्रोडक्ट आहे त्याला मी 5 अप्लाय केलेला आहे. हा मार्केटमधला प्रोडक्ट आहे. तर इथे आमचं BSNLचा राऊटर आहे, तर त्याची मी कॉन्फिगरेशन केलेलं आहे. तर याचा जो मेन सर्व्हर असतो त्याच्यामध्ये अपग्रेडेशन झाल्यानंतर आपल्यापर्यंत माहिती पोहोचते. तर आता सडनली जे चेंज झालं तो चीफ मिनिस्टरमध्ये आपला चेंज झाला आहे. तर मी आता चीफ मिनिस्टरसाठी क्वेश्चन विचारते. अलेक्सा, हु इज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? The Chief Minister of Maharashtra is Devendra Fadnavis. मग हे असं अपग्रेडेशन होतं आणि मग ते आपल्यापर्यंत माहिती पोहोचते. एकदा स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरची इंडस्ट्री विजिट आमच्या कंपनीमध्ये आली होती 1 जुलै. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस नव्हते चीफ मिनिस्टर, ठाकरे होते चीफ मिनिस्टर. मग त्यावेळेस चेंज झाला. 30 जून नंतर 1 जुलैला त्यांची ट्रिप आली.
तर मग आम्ही सकाळी टेस्ट केलं होतं की शिंदे सर चीफ मिनिस्टर झाले, तर आम्ही सकाळी 8:30 वाजता टेस्ट केलं तेव्हा अपग्रेडेशन झालं आणि त्यांची विजिट एक 11:30 वाजता आली आणि आम्ही सिम्पली क्वेश्चन विचारला की अपग्रेडेशन झाले का, तर तेव्हा त्यांनी लगेच चेंज करून घेतलं. मग ज्यावेळेस सर्व्हर जेव्हा ते अपग्रेडेशन होतं तेव्हाच आपल्याला सर्व्हर थ्रू माहिती प्रोव्हाइड. अलेक्सा, हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? The current Prime Minister of India is Narendra Modi. तुम्हाला असे टेक्निकल क्वेश्चन जरी विचारले तुम्ही तरी ते माहिती देत असतं एडिओ इन्फॉर्मेशन. नेक्स्ट प्रोडक्ट आहे टाइम स्विच बेस्ड ARR मोशन साईट. तर हा प्रोडक्ट आमच्या कंपनीने डिझाईन केलेला आहे. इथे एक टाइम स्विच वापरलेला आहे, हा पायरो सेन्सर आहे आणि आउटपुटला ॲज अ लोड म्हणून सायरन बसवलेला आहे. तर आमची कंपनी आहे त्याचं टायमिंग सकाळी 9 ते 5 असं असतं आणि ही सिस्टीम जी आहे ती 6 वाजता ॲटोमॅटिक ॲक्टिव्हेट होते. तर संध्याकाळी 6 वाजता सिस्टीम ॲक्टिवेट होते ते सकाळी 8 वाजेपर्यंत. मग या ड्युरेशनमध्ये जर अनऑथराईज पर्सननी कंपनीमध्ये एंट्री केली तर सुरुवातीला तिथं जो कॅमेरा बसवला आहे तर त्याचा ती जेव्हा पर्सन आतमध्ये एंट्री करते तेव्हा त्या कॅमेरामध्ये त्याचा फोटो कॅप्चर केला जातो आणि सायमल्टेनियसली सायरन ऑन. तर हे ॲक्शन घेण्यासाठी एका मुलीची आवश्यकता आहे. पूजा जाते. तर आता थोड्या वेळासाठी असं कन्सिडर करा की पूजा आपल्यासाठी अनऑथराइज पर्सन आहे. तर आता पूजाने एंट्री केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ती आतमध्ये आल्यानंतर तिचा कॅमेरामध्ये फोटो कॅप्चर होणार आहे. सायमल्टेनियसली सायरन ऑन होते का नाही चेक करायचं. तर आता मी सिस्टीम ऑन करते. तर सिस्टीम ऑन केल्यानंतर तुम्ही जी हालचाल वगैरे करत असाल म्हणजे मान हलवणे किंवा हात हलवणे पाय हलवणे तर ती हालचाल पूर्णपणे बंद करा. तुमच्या हातात जर एखादी वस्तू असेल तर ती बाजूला ठेवा. ठीक आहे. आणि कोणी हलायचं नाही. मी आता सिस्टीम ऑन करते. सर्वांनी फ्लड लॅम्पवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सर्वांनी शांतता ठेवा. कोणत्याही प्रकारची हालचाल करू नका, हात हलवू नका, मान हलवू नका. आपल्याला आता तो फ्लड लॅम्प ऑफ झाला आहे तर सिस्टीममधून 2 वेळा रिलेचा आवाज येतो. त्याच्यानंतर मग 15 सेकंद आपल्याला वेट करायचं. कोणी हलायचं नाही. कोण हलत असेल ना तर तो लॅम्प ऑन. सर्वांनी त्या फ्लड लॅम्पवरती फोकस करायचं. पहिला रिलेचा आवाज झाला. सुरुवातीला मी 200 एक्सपेरिमेंटल बोर्ड्स मॅन्युफॅक्चर केले पण त्याच्यानंतर आम्हाला जशा ऑर्डर्स वाढतात, आता कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट असेल, कम्युनिकेशन डिपार्टमेंट असेल तर तसे आम्ही अजून डेव्हलप केलेले बोर्ड्स आहेत. तर हा मी तुम्हाला मग अशीच लॉजिक गेटचा बोर्ड दाखवला. तर हा डबल साइडेड PCB आहे आणि हे एक तुम्हाला मी सिंगल PCB दाखवते. तर तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे PCBs आहेत. तर हा लॉजिक गेटचा PCB आहे. तर हे जे ट्रॅक्स आहेत ते कंडक्टिंग आहेत आणि हे जे ट्रॅक्स तुम्ही बोथ साईड पाहिले तरी सेम आहे. तर इथे वेगवेगळे तुम्हाला सेक्शन दिसत आहेत की ओपॅम्पचा सेक्शन आहे, इलेक्ट्रिकल सेक्शन आहे, कॅरेक्टरिस्टिक्सचा सेक्शन आहे. तर आम्हाला समजा एखाद्या कॉलेजमधनं 2 एक्सपेरिमेंटल किट्सची जर का ऑर्डर आहे की तुम्हाला फुल वेअर रेक्टिफायरचे 2च किट पाहिजेत, हाफ वेअर रेक्टिफायरचे 2च किट पाहिजे. तर ज्यावेळेस आम्ही हे जे PCB जे करतो तर हे PCBचं जे एक डिझाईनिंगचा पार्ट आहे तो आमच्याकडे आहे आणि जो मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आहे तो बाहेरचा आहे. तर आम्हाला ऑर्डर देताना 1 किंवा 2 PCBची ऑर्डर देऊन चालत नाही. आम्हाला मिनिमम 24 PCBच घ्यावे लागतात. मग आम्ही आमचे जे किट आहेत त्याच्यातली मिनिमम प्राईस जी आहे ती 1,500 आहे आणि मॅक्झिमम आहे तर मग ती मीटरसहित 4,500-5,000 आहे. तर आम्हाला हा एक PCB घ्यायचा म्हणला, 24 PCB घ्यायचे म्हणले तर 3,000 रुपये जातात. मग आम्ही तसे एका किटची जास्त जर का मोठा असेल तर मग त्याला 3,000 रुपये किटची रेंज येतो आणि आमचा पॉवर सप्लाय 200 किंवा 300 रुपयाचा असतो. तर मग आता इथे तुम्ही पाहू शकता की जे कार्डवरती जे आम्ही कंपोनंट बसवले तर ते ॲक्च्युअल बसवून झाल्यानंतर मग किट कसं दिसतं आणि हा लूज PCB कसा आहे तर हे तुम्ही कम्पेअर करू शकता. आणि आम्ही प्रत्येक एक्सपेरिमेंटसोबत आमचा चार्ट बनवून देत असतो. जे आपल्या जनरलमध्ये लावायचं असतात ना मॅन्युअलमध्ये तर ते बनवून देत असतो. मग त्याच्यामध्ये एम, ॲपॅरेटस, प्रोसिजर, सर्किट डायग्राम, ऑब्झर्वेशन टेबल, ग्राफ जे ज्या एक्सपेरिमेंट रिलेटेड जे काही रिक्वायरमेंट असेल ते सगळे आम्ही त्याच्यामध्ये देत असतो.
आणि लास्टला कन्क्लुजन दिल्यानंतर प्रोसिजर देतो. मग प्रोसिजर या कारणासाठी की समजा जर आपल्याला एक्सपेरिमेंट घेण्यापूर्वी जर स्टाफ आपला लेट आले तर आपण ती प्रोसिजर वाचून एक्सपेरिमेंट स्टार्ट करू शकतो. आणि आपल्या जेव्हा एक्झाम्स जवळ येतात त्यावेळेस आपण इंडिपेंडेंटली प्रॅक्टिस करू शकतो. तर तुम्ही इथे पाहू शकता की वेगवेगळे एक्सपेरिमेंट आहेत जे आम्ही किट फॉर्ममध्ये सुद्धा तयार केले आहेत. इथे PCBमध्ये सुद्धा आहेत आणि इकडे आम्ही कॅटेगरीजमध्ये बसवून ठेवलेले आहेत. तर ही आमची स्टोरूम आहे. इथे सगळे कंपोनंट्स वगैरे आहेत. इकडे इलेक्ट्रिकल सेक्शन आहे, कॅरेक्टरिस्टिक सेक्शन आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर हे सगळे इथे एक्सपेरिमेंटल बोर्ड्स आहेत. फोटो घ्या ऑर्डर आली की मग आम्ही असे बॉक्स पॅकमध्ये करून असं एक fix फोटो करून घ्या देतो. दाखवतो नाही तुम्हाला 3 डेमो एक्सप्लेन करणार आहे. तर त्यातलं पहिलं आहे मॉस्किटो रिपेलर. तर हे इफेक्टिव्ह मॉस्किटो रिपेलर आहे. आमच्या कंपनीने डेव्हलप केलेलं प्रोडक्ट आहे. तर हे फक्त मॉस्किटो रिपेलर नसून डास, चिलट, झुरळ यांना सुद्धा पळवून लावतं. तर आपण बघतो की मार्केटमध्ये ऑल आउट, गुड नाईटसारखे अनेक प्रोडक्ट्स असतात, पण त्याच्या केमिकलच्या वासाने आपल्याला त्रास होतो. तर या प्रोडक्टमुळे तसं काही होणार नाही. याचा वास येणार नाही, धूर होणार नाही, तसेच याचा आवाजसुद्धा येणार नाही. या चहामध्ये आम्ही पिझो बदल स्पीकरचा वापर केलेला असून यातून अल्ट्रासोनिक वेव्स तयार होतात. त्याचा आपल्याला काहीही त्रास होत नाही. त्याचा फक्त ते डास, चिलट, झुरळ यांना फक्त त्रास होतो. ते 230 व्होल्टचं असून याचं पॉवर कन्झम्पशन 1 वॅट आहे. म्हणजे आपण बघतो की घरामध्ये आपण 0चं नाईट लॅम्प लावतो तर ते 5 वॅटचं असतं. तर त्याच्याऐवजी तुम्ही हे लावू शकता. हे 24 तास ऑन सुद्धा ठेवू शकता. त्याला काही जास्त पॉवर जात नाही. तर याची MRP 600 रुपये आहे, पण हे न्यू प्रोडक्ट असल्यामुळे आम्ही हे 300 रुपयाला विकतो. तर याची मनी बॅक वॉरंटी सुद्धा आहे. म्हणजे जर हे प्रोडक्ट तुम्ही घेऊन गेला आणि तुम्हाला असं वाटलं की मला हे नको किंवा आवडलं नाही तर ते तुम्ही आम्हाला माघारी पाठवू शकता. आम्ही त्याचे रिटर्न तुम्हाला पैसे करू, अगदी पोस्टाच्या खर्चासाठी. आत्तापर्यंत आम्ही हे 200पेक्षा जास्त सेल केलेले आहेत आणि त्यातला एकही रिटर्न आलेला नाही. त्यामुळे आता जरी तुम्हाला हे घ्यायचे असेल तरी तो आम्ही सेलसाठी ठेवलेले आहे. किंवा घरी गेल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला हे प्रोडक्ट हवं आहे तरी तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही तुम्हाला बाय पोस्टवर पाठवून देऊ. म्हणजे या प्रोडक्टचा झाल्यानंतर शिपाई बेल वाजवतो. तर हेच काम आमचे इन्स्ट्रुमेंट करतं. तर हे ॲटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम आहे, आमच्या कंपनीने डेव्हलप केलेलं प्रोडक्ट. तर याचे 3 मॉडेल्स आहेत. 60 टाइम्स एक मॉडेल आहे, 30 टाइम्स एक मॉडेल आहे आणि 64 टाइम्स एक मॉडेल आहे. तर आता मी हातामध्ये 64 टाइम्सचं बेल ड्रायव्हर आहे. तर हे टाइम स्विच आहे. या टाइम स्विचमध्ये आपण स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये जे काही टायमिंग असतं ते टायमिंग प्रोग्राम आपण ह्याच्यामध्ये पुटअप करू शकतो जेणेकरून बेल होते. ते इथं तुम्ही बघू शकता हे डिले टाइम स्विच आहे. म्हणजे इथं खाली आपण प्रेस केल्यानंतर ही बेल 4 सेकंडसाठी वाजणार आणि वर प्रेस केल्यानंतर 6 सेकंडसाठी वाजणार. म्हणजे काही काही स्कूल किंवा कॉलेजेसची अशी रिक्वायरमेंट असते की आमची बेल जास्त वेळ वाजली पाहिजे. तर त्यासाठी आम्ही हे डिले टाइम स्विच बसवलेलं आहे. हे आउटपुट सॉकेट आहे. याच्यामध्ये आपण बेलची पिन कनेक्ट करू शकतो आणि इथे इंडिकेटर आहे. म्हणजे बेल जोपर्यंत वाजत राहील तोपर्यंत ही लाईट ऑन राहते. इथे पॉवर इंडिकेटर आहे आणि हे प्रेस टू रिंग बेल बटन आहे. तर प्रेस टू रिंग बेल बटन म्हणजे काय, तर या टाइम स्विचमध्ये जो काय आपण टाइम टेबलनुसार टायमिंग पुटअप केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जर आपल्याला मॅन्युअल बेल वाजवायची असेल तर तुम्ही हे प्रेस करू शकता आणि हे प्रेस केल्यानंतर बेल आपोआप होते. इथे इथं फ्यूज कनेक्ट केलेला आहे. तर मी तुम्हाला आता मॅन्युअल बेल वाजवून दाखवते. इथे बेलची पिन कनेक्ट केलेली आहे आणि पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर आपल्याला 20 सेकंड थांबायचं आहे. आता रिलेचा आवाज आलेला आहे. आता तुम्हाला मॅन्युअल बेल वाजवून दाखवते. आता हे 4 सेकंड आणि 6 सेकंड दिलेलं आहे. आता मी तुम्हाला 4 सेकंडसाठी वाजवून दाखवते. आता मी हे स्विच 6 सेकंडवर घेते. आता 6 सेकंडसाठी मी वाजवून दाखवते. तर हा ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीमचा डेमो आहे. हे तुम्ही तुमच्या राईट डायरेक्शन टाकलेलं आहे. तुम्ही जर लेफ्ट राईट असं कोणतंही टाकलं तर त्यानुसार ते फॉरवर्ड होत जाणार. तर अशा प्रकारे हा प्रोग्रामिंग कोड यूज करून तुम्ही हे करू शकता. थँक्यू. आणि ही इथं आणण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला काहीतरी असं डोक्यामध्ये काहीतरी विचार असतो की बाबा आपण असं काहीतरी करायचं आहे, असं काय होऊ शकतं. तर ह्या सगळ्या ह्यांच्या बोलण्यावरून
कुठंतरी एक असं वेगळं काहीतरी तुमच्यात कल्पना येऊ शकते, इनोव्हेशन डेव्हलप होऊ शकतं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याने केलेलेच किट करावे, त्यानेच केलेले किटच शिकावे असं काही नाही. तुम्ही जर आज गुगलवर किंवा इकडे तिकडे गेला तर अनेक सर्किट्स आहेत, अनेक तुम्हाला या पद्धतीचे ऍप्लिकेशन्स आहेत. तुम्हाला येणाऱ्या काही समस्या आहेत, त्या समस्येवर तुम्ही त्या ठिकाणी तसा विचार करून त्या इनोव्हेशन तुम्ही जनरेट करू शकता किंवा त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. थोडक्यात कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्हाला फार असं कळत नाही की नेमकं मी फिजिक्सचा डिग्री घेतल्यानंतर काय करावं. इथं आल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की डिग्री घेतल्यानंतर असं छोटंसं आपण एखादं युनिट काढू शकतो. त्यामध्ये सारा ट्रान्सफॉर्मर असेल, टायमर असेल किंवा छोटे छोटे मीटर्स असतील किंवा बेल्स असतील, अशा आपण डिझाईन डेव्हलप करू शकतो. किंवा जे मोठ्या कंपन्या डेव्हलप करतात तिथं आपण जॉबला जाऊ शकतो. किंवा इथं यांचा एखादा 7-8 दिवसाचा कोर्स जर तुम्ही केला तर तुम्हाला सोल्डरिंग, डिसोल्डरिंग, चेकिंग किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला आयडिया येऊ शकतात. हा इथं तुम्हाला आणण्यामागचा उद्देश आहे. त्यामुळं तुम्ही इथं आलेला आहात. आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल पुढच्या काही गोष्टी तर त्या कांबळे मॅडम किंवा त्यांच्या कलिग तुम्हाला सांगतात. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकलसह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255.